माझी एकच इच्छा होती की तिरंगा फडकावा, फडकवला, तिरंगा फडकवला, एवढी अपेक्षा होती. माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्यासोबत किरण प्रभू नवगिरे यांचे आई वडील आहेत. खूप छान मला वाटतंय, पण तुम्हाला कसं वाटतंय? बाजूला तुमची मुलगी इतकी छान लीड करते स्वतःच्या टीमला आणि छान बॅटिंग सुद्धा करते. छान वाटतंय, चांगली खेळते, बरं वाटतंय. आणि तुम्ही चांगलं खेळावं. अच्छा, ओके. पण एवढं कॅप्टन करते, छान करते, तरी ऑलवेज छान छान अजून करायचं, तेवढीच अपेक्षा होती. आणि तुम्हाला कधी कळलं की ही म्हणतात ना जर्नी असते ना, सुरुवात कधी झाली तुमच्याप्रमाणे खेळायचं आणि ते करिअर बनवता येईल असं? 2017 पासून तिनं चांगली फॉर्मात आली. 2022ला एकदम पुढे गेली आणि 2023ला इंडिया संघात झाला. 2023 पासूनची जर्नी आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलीच आहे, पण तुम्ही सगळ्यांनी सुरुवात पासून बघितलंय. सो 60 पासूनच तिला बॅटिंगची आवड होती, जोरात सिक्स मारायची लहानपणापासूनच खेळायची चांगले. म्हणजे तिला सहज जरी ती चालायला लागली ना, तरी अशी पायानं दगड वर घेऊन अशा हाताने पण हाणणारच, पण चांगली खेळणार. म्हणजे तिला पहिल्यापासून खेळायची खूप आवड होती आणि तिचा खेळ आहे, तिची इच्छा पूर्ण झाली. आणि ह्याच्यापेक्षा अजून तिनं चांगलं खेळावं. तिची इच्छा पूर्ण झाली आणि ती ज्या प्रकारे खेळते, आपल्या इंडियन फॅन्सची पण इच्छा पूर्ण होते. जिंकत सुटते, छान सिक्सेस मारते. आणि असं जे WMPL जे आहे, त्या लहान असताना हे त्यांना चान्स नव्हता मिळाला, पण आता ज्या छोट्या मुली आहेत जे बघतात ह्यांना आणि खेळायला चान्स मिळतो, त्यांच्यासाठी किती छान प्लॅटफॉर्म आहे ना. जेवढी तिनं चांगलं खेळेल तेवढ्या तिच्या बी अशा पुरी खेळतेल्या बघून चांगलं. म्हणजे जर असं आपण बाजूचं आपण खेळायला लागल्यावर आपण बघून दुसरी पण शिकते ती ना, असं खेळावं, तसं खेळावं. सगळ्यांनाच आवड असावी खेळायची, सगळ्यांनी चांगलं खेळावं आणि तिनं त्यांच्यापेक्षा जरा चांगलं छान खेळावं अजून. तिला म्हणजे कसं खेळायला पहिल्यापासून शिकवलं. भाला फेक, थाळीफेक, गोळाफेक, सगळ्या पोटमध्ये ती 4 खेळात नॅशनल आहे. भाला फेक मध्ये नॅशनल आहे, थाळाफेक मध्ये नॅशनल आहे, रनिंग मध्ये नॅशनल आहे, गोळाफेक मध्ये नॅशनल आहे आणि कुस्तीला महाराष्ट्रापासून क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर नाही, सगळ्या स्पोर्टमध्ये ऑलराऊंडर. आणि तुम्ही मॅच बघता तेव्हा तुम्हाला थोडं टेन्शन असतं की अरे आज परत चांगला खेळू दे? मला टेन्शन असतं. तुम्ही काय देवाला सारखं नाव घेतात की काय करता? नाही नाव घेत, आपल्या नशिबाला, आपल्या तिच्या कष्टाला सगळ्याची साथ असावी लागते. तिच्या कष्टाची तिला साथ आहे. आणि जेव्हा पण ती छान खेळते आणि गेम झालाय, तर तुम्ही घरी भेटल्यानंतर काय असं तुम्ही छान कुठे बाहेर जातात काय मागवतात खाणं? बाहेर पण असं बाहेर परदेशात गेल्यावर बरं का, संध्याकाळची मॅच असती, त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही काहीतरी आपलं तिला फोन करून काहीतरी गोड खातो. आणि एखाद दिवशी समजा स्कोर चांगला नाही झाला तर तुम्ही ओरडतात सुद्धा त्यांना? नाही, ओरडत नाही. चांगली खेळ, आज हारली ना उद्या चांगली खेळ, बरोबर. टेन्शन काय घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. माझी एकच इच्छा होती की तिरंगा फडकावा, फडकवला, तिरंगा फडकवला, एवढी अपेक्षा होती. ती माझी इच्छा पूर्ण झाली. आता काय म्हणजे तिनं आता खेळलं, कशी खेळेल, काय करेल तीच तिनं ठरवायचं. आता माझी जी इच्छा होती ती मी इच्छा पूर्ण करून घेतली. आय एम शुअर जेव्हा किरण हा व्हिडिओ बघेल त्यांना पण खूप असं गर्व वाटेल की तिचे आई वडील एवढे खुश आहेत. आम्ही कधी तिला असं खेळली नाही की असं कधी तिला ओरडलो नाही की नाराज तिच्यावर झालं नाही. पण त्या दिवशी फोन आम्ही करत नाही, दुसऱ्या दिवशी करतो. किरण नाराज व्हायचं नाही, चांगली खेळ. आम्हाला काय वाईट वाटत नाही, फक्त तू चांगली खेळ. ज्या दिवशी तू चांगली खेळेल त्या दिवशी आम्हाला आज नाही खेळली तर त्यावर वाईट वाटायचं काय का, दुसऱ्या दिवशी तू चांगली खेळ. ज्या प्रकारे ती खेळते आता इंडिया तर्फे तुम्हाला थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. इतकं छान खेळते, मस्त वाटतं.